या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर. सज्जन शक्ती एक व्हा. सज्जन शक्ती एक झाली तर लवड लांडग्याचं चालत नसतं. आम्ही राजकारणामुळेच आमच्या गावाचं वाट लागलेलं आहे. कुत्रा आपल्याला चावलं मग कुत्र्याला आपण चावत असतात का मला माहिती नाही. इकडची प्रथा कशी आहे मला माहिती नाही तुमच्याकडे. आज माझ्यावर किती टीका पेपरला रखानीची रखानी माझ्यावर येत होती. मी एका शब्दानं पुन्हा टीका केली. मला असं वाटतं गटातटात गावं अडकवलेले, जातीपातीत गावं अडकवलेले. आमच्या गावाची ओळख सुद्धा सेंद्रिय गाव म्हणून व्हायला याच्या बाहेरचं जग बघायला शिकतो. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार सुभाष देशमुख यांचा जनसंवाद आभार दौरा सुरू आहे. आज दक्षिणमधील मद्रे या गावी गावकऱ्यांचे आभार व्यक्त करताना विरोधकांना बापू यांनी जोरदार तमाचा मारलाय. गावकऱ्यांशी संवाद साधताना देशमुख म्हणाले की विधानसभेच्या निवडणुकीत माझ्यावर खूप टीका करण्यात आली आहे. मला तिकीट सुद्धा मिळणार नाही अशी विरोधक सांगत होते, तरी पण मी शांत बसलो. कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण त्याला चावत नाहीये. आता सर्वजण एक राहायला हवं. आपण एक झालो तर लबाड लांडग्याचं चालत नसतं. राजकारणामुळे गावाची तालुक्याची वाट लागली, जातीपातीत गावे अडकली आहेत असे भाष्य करत विरोधकांवर जोरदार तमाचा मारलाय. येणाऱ्या काळात गावातील तज्ज्ञ व्यक्तींची टीम तयार करून शैक्षणिक, कृषी, पर्यावरण क्षेत्रात अशा व्यक्तींची नेमणूक करण्याची सल्लाही गावकऱ्यांना दिला, जेणेकरून जगामध्ये काय चाललंय हे आपल्याला कळेल. तसेच पुढे बापू म्हणाले की आपल्या गावाची ओळख सेंद्रिय गाव म्हणून व्हायला पाहिजे असे मत व्यक्त करत गावकऱ्यांचे समस्यांचे निवेदनही स्वीकारलंय. तत्पूर्वी बापू येणार म्हणून गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव हनुमाने सर यांनी केलं तर प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अप्पासाहेब मोठे यांनी केलाय आणि आभार आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब मानी यांनी केलाय. या कार्यक्रमास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. गरज आहे. माझ्या माता भगिनी बसलेत. माझी सरपंचाला विनंती आहे, त्यांना एक सभागृह पाहिजे ना, महिला बचत गटाला. बरोबर आहे. माझी विनंती आहे, ग्रामपंचायत कडून एक जागा घ्या. तुम्हाला ते सभागृहामध्ये ऑफिस कार्यालय बांधायला नक्की देतो. पडगीचं पाणी कॅनल वगैरे सोडायचं आहे, ते पण आपण करण्याचा प्रयत्न करू. यातले उजनीचं पाणी तळ्यात सोडायचं बघा साहेब. माझं काय म्हणणं, शेवटी लेवल कशी असते त्याच्यावर महत्वाचं असतं. होता का मी केला ना, त्याची लेवल येऊ द्या मला नीट. 100% भरून द्या. काय झालंय त्याचं लेवल मागं काढलं होतं साहेब. सोडून साहेबांनी जे काम केलं त्यावेळेला 3-4 कोटी खर्च करून 2005 साली लेवल काढलं होतं. समोरच्या माणसाने त्याला सहकार्य केलं नाही, पत्र मिळालं नाही त्याला. हे तर आपल्याकडचे चाल आहे. मंत्रुला MIDC केली, विरोध कोणी केला? MIDC विरोध शरम वाटायला पाहिजे. MIDC जर चालू झाली असती तर आमच्यातले हजारो मुलं तिथं काम केलं असतं. पण या 1000 मुलाचं चांगलं झालेलं बघवत नाही. ही दुष्ट मंडळी मगापासून म्हणतोय, त्या लोकाला समाज गरीबच ठेवायचा आहे, समाजाला लाचार बनवायचंय. गरिबी लाचार बनवत असते. आणि तुम्ही जे म्हणता ना सर्वे झाला असेल, केलं असेल, कमिशन दिलं म्हणजे चालतंय सगळं. ह्याच्या बाहेर आलं पाहिजे. आणि म्हणून अशी कमिशन खाणारी जात अवलाद हे बाजूला काढता आली पाहिजे, अलगदपणे बाजूला काढता आली पाहिजे. आणि आज मला सांगा विरोध केला त्याच्यामुळे 4 लोकांचं बागायत क्षेत्र बुडालं का नाही? आज 5 पासून उत्पन्न आमचं बुडालं का नाही? मग ह्याचं पाप कुणाला? पाप माझं मन आहे, सज्जन शक्ती एक येत नाही म्हणून हे पाप सज्जनाच्या मस्तकी जाते असं मात्र. बरोबर ना? हे जर सज्जन शक्ती एक होऊन हे जर 5 कोटीचं खर्च केलेलं काम झालं असतं, माझ्या मद्रे परिसरातील गावाला त्याचा न्याय मिळाला असता. आणि म्हणून अन्याय होऊ नये, अन्याय होऊ नये. अधर्माच्या विरुद्ध धर्माचा अधर्म जे करतात त्यांचा वेळीच नायनाट करता आला पाहिजे. बरोबर ना? तर ती शक्ती वाढावी. मला असं वाटतं की आपण सगळेजण गावकरी मिळून या सगळ्या प्रश्नावरती जे काय लागेल मदत 100% मी करणार आहे. राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, जिल्हा नियोजन असेल, सर्व गाव तालुक्यामध्ये दुधाचं उत्पादन खूप मोठं आहे आणि ते तालुक्या आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. आणि कोल्हापूर जिल्हा बघा, दूध किती मोठे संघ मोठे आहेत. त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याला अध्ययन करतो मी. आणि आपल्याबरोबर एक येते माझ्या अप्पासाहेब मोठ्याला, सरपंचाला, या प्रमुख नेते मंडळीला सगळ्यालाच विनंती आहे, गावातली काही तज्ञ मंडळी करा. कृषी क्षेत्रात कोण हुशार आहे,
कोण शिक्षण क्षेत्रात हुशार आहे, कोण पाण्यामध्ये काम करायला इच्छुक आहे, कोण वृक्षारोपणीमध्ये काम करायला इच्छुक आहे. म्हणजे पर्यावरणावरच सुद्धा आपल्याला गरज आहे, जे की सेंद्रिय शेतीचा आपण विचार करतो. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञ लोकांची एक समिती करा. आणि मला असं वाटतं की आम्हाला रस्ता, सभागृह, पेविंग ब्लॉक ह्याच्या बाहेर कधी नाही तुम्ही पाहिलं. ह्याच्या बाहेरचं जग बघायला शिका. मी तर म्हणून ही तज्ञ मंडळी वेगळ्या गावात गेले, माझा सामान्य शेतकरी गाव सोडून गेलेला नाही, त्याच्यामुळे बाहेर गावाला काय मला माहिती नाही. पण जे विविध क्षेत्रातले तज्ञ अभ्यासू मंडळी आहेत ते बाहेरचं जग बघितलेलं आहे, देश बघितलेला आहे. आणि म्हणून ह्या लोकांनी त्या गावासारखं आपल्या गावात काय करता येईल ह्याचा नीट आराखडा तयार करू. पण ह्याच्या व्यतिरिक्त जरी आता सेंद्रिय शेतीचा विषय निघा, मला इथली टीम कोल्हापूरला कन्हेरी मठात काल सिद्धेश्वर महाराज तिथं भेटली. माझा परिचय कुणाचाच नव्हता, पण सगळ्यांनी मला ओळखलं. आम्ही मद्रेगावच्या म्हणले एवढे दिवसात कसं काय तुम्ही माझी भेट झाली. आणि मला असं वाटतं की सेंद्रिय गाव सुद्धा, आमच्या गावाची ओळख सुद्धा सेंद्रिय गाव म्हणून व्हायला पाहिजे. की आपल्या गावाची ओळख, मी तुम्हाला विचारतो, तालुक्यात कितवा नंबर असेल आपल्या गावचा? नावारूपाला आहे का आपलं गाव? मग जिल्ह्यात कधी यायचं, राज्यात कसं व्हायचं? जे जे गावातली मंडळी आहे, ज्यांना ज्यांना गावची तळमळ वाटती, ज्यांना ज्यांना वाटतं की माझा व्यक्तिगत परिवार मोठा व्हावा, माझं गाव मोठं व्हावं, माझ्या गावाचं नाव लौकिक व्हावं, त्यांनी ह्या सगळ्या योजनेमध्ये सहभाग. राजकारण द्या सोडून, आम्ही राजकारणामुळेच आमच्या गावाचं वाट लागलेलं आहे आणि त्या तालुक्याची वाट लागलेली आहे. मला असं वाटतं गटातटात गावं अडकवलेले, जातीपातीत गावं अडकवलेली त्यांनी. आणि विनाकारण कुठलाही काही नसताना असतात विरोध असतात. माझ्यावर किती टीका, पण पेपरला रखानी माझ्यावर येत होती. मी एका शब्दानं कोणावर टीका केली. आणि मला असं वाटतं कुणी काय केलंय सोडून देऊ. मी निवडणुकीच्या काळात माझी भूमिका, माझ्या पक्षाची भूमिका नक्की तुमच्या पुढे मांडली आणि तुम्ही गावकऱ्यांनी चांगली स्वीकारली आणि सहकार्य केलं. आता विरोध करणारा आता घ्यायचं आपल्या बरोबर आणि त्याचं बी भलं व्हायचा प्रयत्न करू, काय हरकत नाही. कुत्रा आपल्याला चावल्या, मग कुत्र्याला आपण चावत असतात का मला माहित नाही. इकडची प्रथा कशी आहे मला माहिती नाही, तुमच्याकडे कशी आहे? चावायचं नाही, अच्छा लाकूड घेऊन मारायचं. म्हणजे कुत्रा आपल्याला चावलं तर लाकूड घेऊन मारायचं. मला असं वाटते तर कशाला एकदा दया कर, दया कर, बरोबर ना? झालं ते झालं, घोडे गंगेला नाहीलं म्हणायचं असतंय. बाची बोट सारखी नाही, काय दुष्ट आहेत, काय चांगले आहेत, काय सज्जन आहेत. पण माझा दावा आहे, सज्जन माणसं, खरी माणसं जोपर्यंत एकसंघ काम करणार नाही तोपर्यंत दुर्जनाची शक्ती वाढणार, गावाचं वाटोळ होणार. आणि म्हणून माझ्या सज्जन शक्तीला माझी नम्रपणाने विनंती आहे, एक व्हा सज्जन शक्ती, एक व्हा. सज्जन शक्ती एक झाली तर लबाड लांडग्याचं चालत नसतं, दुष्टांचं चालत नसतं. दुष्ट लोकांचं कामच आहे, बरोबर ना? वीज पेरणं हे कामच आहे, पण वीज पेरणारे अलगद बाजूला काढता आली पाहिजे आपल्या. आणि म्हणून माझी विनंती आहे, हे सगळं बाजूला ठेवून ह्या सगळ्याला माफ करू. मद्रे गावकऱ्याला वाटलं पाहिजे की आमचं गाव ऍटलिस्ट तालुक्यात तर पहिल्यांदा यावं नावारूपाला, जिल्ह्यात नंतर बघू, राज्यात नंतर बघू. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना, अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.